वरचा हल्ला, आरोपी जेरबंद। नाशिक रोड परिसरात एका सिक्युरिटी गार्डवर अवघ्या 1600 रुपयांसाठी स्कूटर ड्रायव्हरने हल्ला करून जबरी चोरी केली। पोलिसांनी तातडीने गुन्हा दाखल करून नाशिक रोड गुन्हे शोध पथकाच्या मदतीने आरोपीसह 2 अल्पवयीन साथीदारांना जेरबंद केले। पोलिसांनी स्क्रूड्रायव्हर, मोटरसायकल व चोरीची रक्कम जप्त केली आहे। आरोपी हा आंतरजिल्हा अट्टल गुन्हेगार असल्याचे निष्पन्न झाले आहे। स्थानिक नागरिकांनी पोलिसांच्या तत्पर कारवाईचे कौतुक केले आहे। पाहुयात पुढील बातमी। पिंपळगावात शेतकऱ्यांचे आमरण उपोषण सुरू। सततच्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाल्याने शेतकरी कृती समितीच्या वतीने पिंपळगाव किसान क्रांती चौकात आमरण उपोषणाला सुरुवात झाली आहे। मक्का, सोयाबीन, द्राक्ष, भात या पिकांचे हजारो हेक्टर नुकसान झाले असून शासनाकडून तात्काळ मदत जाहीर करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। आंदोलनात महिलांचा देखील सहभाग आहे। प्रशासनाकडून अद्याप ठोस आश्वासन न मिळाल्याने उपोषण अधिक तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे। पाहुयात पुढील बातमी। भगवान बिरसा मुंडा कला मंचाची विभागीय फेरी यशस्वी। नाशिक येथे भगवान बिरसा मुंडा कला मंचतर्फे आयोजित पश्चिम महाराष्ट्र विभागीय स्पर्धा उत्साहात पार पडली। एकूण 400 पेक्षा जास्त कलाकारांनी लोककला, नृत्य, नाट्य, गायन आदी प्रकारात सहभाग घेतला। परीक्षकांनी सादरीकरणांचे कौतुक करत ग्रामीण कलांना प्रोत्साहन देण्याचे आवाहन केले। विजेत्या कलाकारांना नोव्हेंबरमध्ये राज्यस्तरीय स्पर्धेत सहभागी होण्याची संधी मिळणार असून 3 लाखांपर्यंतच्या बक्षिसांची घोषणा आयोजकांनी केली आहे। पाहुयात पुढील बातमी। कपिलधार यात्रेसाठी पर्यायी रस्त्याची मागणी। बीड जिल्ह्यातील कपिलधारवाडी येथील यात्रा लवकरच सुरू होणार असून मुख्य मार्गावरील रस्ता खचल्याने भाविकांना मोठा त्रास होत आहे। आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष व माजी सैनिक अशोक येडे यांनी प्रशासनाकडे पर्यायी मार्गाची तातडीने उपलब्धता करून देण्याचे निवेदन दिले आहे। भाविकांची गर्दी लक्षात घेऊन वाहतूक व्यवस्थेत सुधारणा व पथदिव्यांची सोय करण्याची मागणी देखील करण्यात आली आहे। पाहुयात पुढील बातमी। लातूर शासकीय रुग्णालयातील MRI व सिटी स्कॅन सेवा लवकरच सुरू। कैलासवासी विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात गेली अनेक वर्ष MRI व सिटी स्कॅन मशीन बंद होती। रुग्णांना खासगी रुग्णालयात महागात तपासणी करावी लागत होती। अधिष्ठाता डॉक्टर उदय मोहिते पाटील यांनी पुढाकार घेत दुरुस्ती व नूतनीकरणाचे काम सुरू केले आहे। येत्या काही दिवसात मशीन सुरू होणार असून रुग्णांना मोठा दिलासा मिळेल। स्थानिक जनतेकडून प्रशासनाच्या या उपक्रमाचे स्वागत करण्यात आले। पाहुयात पुढील बातमी। अंजनडोह शिवारात महिलेचा खून, आरोपी काही तासात पकडला। अंजनडोह शिवारात 51 वर्षीय कांताबाई सोमदे यांचा गळा चिरलेला मृतदेह नालीत आढळून आला होता। या प्रकरणी गुन्हे शाखेने जलद गतीने तपास सुरू करत काही तासात आरोपी मारुती भुईगळला ताब्यात घेतले। वैयक्तिक वादातून खुनाचा प्रकार घडल्याचे उघड झाले। आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली असून त्याच्याकडून शस्त्र व पुरावे हस्तगत करण्यात आले। पोलिसांच्या तत्पर कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे। पाहुयात पुढील बातमी। कर्जबाजारी तरुण शेतकऱ्याची आत्महत्या, नांदगाव हादरले। नांदगाव शहरातील अहिल्यादेवी चौकात राहणाऱ्या 29 वर्षीय राहुल भोसले या तरुण शेतकऱ्याने सावकारी कर्जाच्या विळख्यात अडकून आत्महत्या केली। शेतीत नुकसान झाल्याने तो गेल्या काही महिन्यांपासून नैराश्यात होता। घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले। स्थानिक नागरिकांनी शासनाने तात्काळ मदतीची घोषणा करून कुटुंबाला आधार द्यावा अशी मागणी केली आहे। पाहुयात पुढील बातमी। विश्वासघाताचा शेवट, पोलिसांच्या कारवाईत 17 लाखांच्या गाड्या जप्त। अंबड पोलिसांनी मित्राच्या बहिणीच्या नावावर गाड्या खरेदी करून 17 लाखांची फसवणूक करणाऱ्या आरोपीस अटक केली आहे। आरोपीने विश्वासाचा गैरफायदा घेत 2 आलिशान 4 चाकी गाड्या लंपास केल्या होत्या। पोलिसांनी गाड्या जप्त करून आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे। या प्रकरणाने मैत्रीतून निर्माण झालेल्या विश्वासघाताचा आणखी एक काळा अध्याय उघड केला आहे। पाहुयात पुढील बातमी। पैठण शहरात मोकाट जनावरांचा त्रास, नागरिक त्रस्त। ऐतिहासिक पैठण शहरातील मुख्य रस्ते, बाजारपेठा आणि बस स्थानक परिसरात मोकाट जनावरे मुक्त संचार करत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत। वाहतूक कोंडी व अपघातांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे। नगरपालिका प्रशासनावर निष्क्रियतेचा आरोप होत असून नागरिकांनी ठोस कारवाईची मागणी केली आहे।
स्थानिक सामाजिक संस्थांनी जनावरांचे पालन केंद्र सुरू करण्याची सूचना दिली आहे. पाहुयात पुढील बातमी. फुलंब्री पोलिसांची शस्त्रधारीवर धडक कारवाई. फुलंब्री तालुक्यातील नायगाव येथे राहणाऱ्या कासिम हलीम शेख या तरुणाकडून घरातून एक धारदार तलवार जप्त करण्यात आली. पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे छापा टाकून तलवार हस्तगत केली आणि आर्म ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल केला. गावात भीतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या या प्रकारामुळे नागरिकांनी पोलिसांचे कौतुक केले. स्थानिक गुन्हेगारीवर पोलिसांनी नियंत्रण आणण्यास सुरुवात केल्याचे चित्र पाहावयास मिळते. तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी. पुन्हा भेटूयात रिपब्लिकन वार्ता सुपरफास्ट बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र.